म्हणा. श्री कृष्ण गोविंद हरे ऐका, आम्ही ज्या संस्थानून या ठिकाणी आलो, परमहंस रामकृष्ण मौली बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली. आपण चिखलीला कधी येत असाल तर मौली बाबाच्या दर्शनाकरता नक्की या. यावर्षी परमहंस रामकृष्ण मौली बाबांचा 121वा जन्मोत्सव सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल असा आम्ही या ठिकाणी करणार आहे. आमच्या संस्थांची सर्व संचालक मंडळीने यावर्षी मौली बाबाच्या 121व्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं गणेश याग आणि नवचंडी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव सुद्धा आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराज मंडळींची कीर्तन सुद्धा होणार आहे. त्यामध्ये दिनांक 2 जानेवारी 2026 श्री हरिभक्तीपरायण रुपालीताई कळसकर जालना यांचं हरिकीर्तन होणार आहे. दिनांक 3 जानेवारी 2026 श्याम महाराज दापोरकर म्हणजे माझं कीर्तन होणार आहे. आणि 4 जानेवारी 2026 श्री 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 1008 आचार्य परिवज्रकाचार्य हरी चैतन्य स्वामीजी महाराज गुरुदेव आश्रम पळसखेड बाबांच्या कार्याच्या कीर्तनाने त्या यागाची सांगता त्या ठिकाणी होणार आहे. सर्वांना माझं हेच आग्रहाचं निमंत्रण, आपण या गणेश याग नवचंडी यज्ञामध्ये कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, परमहंस रामकृष्ण मौली बाबाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि तिथं आल्यानंतर तुम्ही येता तेव्हापासून तुम्ही जाईपर्यंत महाप्रसादाचा लाभ घ्यावा. हे सगळ्यांना माझं आग्रहाचं निमंत्रण. पुनः एकदा झालेली कीर्तन सेवा योगीराज संत सम्राट गजानन महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. त्यांच्या अत्यंत आग्रहास्तव या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. आमचे परम आदरणीय परमश्री भागवताचार्य युवा कीर्तनकार विनोद मूर्ती मानवतकर महाराज यांनी मला या ठिकाणी पाचारलं. त्याबद्दल त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सुद्धा या ठिकाणी आलो. आणि आपण सुद्धा ग्रामस्थ मंडळी बघा, सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका असं तुम्हाला म्हटलं तर मला माहित आहे 2-2.5 तासापासून आपण बसलेले आहात. कोणाचाही डोळा लागला नाही. सगळेजण असे टवटवीत कीर्तन ऐकत होते. तुम्हाला असं वाटत होतं की अजून 1 तास कीर्तन चालायला पाहिजे. बरोबर आहे ना? कधी सोडते माय कीर्तन, लय लागवड कीर्तन असं म्हणत होते ना? नाही, आपण सगळ्यांनी माझ्या लेकराचं कीर्तन 2 तासापासून ऐकून घेतलं. बघा, बोलण्याच्या आवेशामध्ये चुकीचा शब्द निघाला असेल तो बुद्धीचा, आणि जेही काही योग्य वाटलं असेल ते समर्थ योगीराज गजानन महाराजांचं, आपण आयोजक, नियोजक, संयोजक, संस्थांचे सर्व संचालक, अध्यक्ष, गावातील अन्नदाते, देणगी देणारे, जास्तीत जास्त संख्येने देणगी देणारे, या सगळ्यांच्या चरणाला नतमस्तक होतो आणि झालेली सेवा तुमच्याही चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. आमच्या सोबत आमच्या संस्थांचे सुपरवायझर आमचे बाळूदादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या संस्थांमध्ये सुद्धा 5-7 लाखाचा साऊंड सिस्टीम आणली आम्ही नवीन, त्याचं सुंदर अशा प्रकारचं अपडेट करण्याचं काम करतात. आमचे संजू महाराज सुद्धा आमच्या मौली बाबा संस्थांचे विद्यार्थी आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरतात
अशी दिवस मौनी बाबा त्यांना त्यांची प्रगती होत राहो आणि मौनी बाबा त्यांना सातत्याने आशीर्वाद त्यांच्या पाठीशी देत राहो एवढी छत्रपती राजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विठाला जय जय. काय झालं बाबा आम्ही माय करायला असं नका करू. ऐका